नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि निरोगी असाल। तर निरोगी राहण्यासाठी काही टिप्स मी जे आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि आजही तेच सांगणार आहे। तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की वाढलेलं वजन कसं कमी करायचं। आता प्रत्येक व्हिडिओ माझे जे आत्ताचे व्हिडिओ येत आहेत की वजन कमी कसं करायचं, पोट कमी कसं करायचं, काय होतं बघा तुम्ही, आपण ज्या महिला आहेत त्यांची फिगर अगोदर खूप छान असते, परंतु आफ्टर डिलिव्हरी नंतर काय होतं तर फिगर खराब होत जाते। मग आपण स्वतःकडे जर लक्ष दिलं नाही, डिलिव्हरीमध्ये पोट बांधणं, जो वात्या सुटतो त्याची काळजी न घेणं, त्याला नियमित इलाज न करणे, याने काय होतं तर आपलं शरीर जे आहे ते त्याची जे सौंदर्य आहे ते टिकून राहत नाही। म्हणून काय करायचं आहे, आपली स्वतःची काळजी आपणच घ्यायची आहे। काहींचं बघा तुम्ही तब्येत नसते, तब्येत खूप स्लिमच असते परंतु पोट सुटलेलं असतं, काहींची तब्येतही असते पोटही सुटलेलं असतं आणि काहींची अति वीक तब्येत असते। तर आपल्याला कोणतंच नकोय, जर स्वतःकडे थोडंसं लक्ष दिलं तर आपण नक्कीच सुंदर दिसू। आणि आफ्टर एज म्हणजे वय जरी वाढलं तरी त्या वाढत्या वयाबरोबर आपलं जे एज आहे ते चेहऱ्यावर आपल्याला जाणवणार नाही। तर यासाठी आजचा व्हिडिओ आहे की आपलं जे वजन आहे किंवा मग आपल्या शरीरावर जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी कशी करायची। आता रोजचं जे रुटीन असतं, आपण सगळ्यांची काळजी घेतो, घरातल्यांसाठी सर्वांसाठी चहा नाश्ता सर्व करतो, परंतु यासोबत आपण स्वतःसाठीही करायचं आहे। काय करायचं आहे, सकाळचा नाश्ता कधीच चुकवायचा नाही। महिलांसाठी खास टिप्स आहे, पुरुषांसाठी पण आहे, परंतु काय होतं की आपण सर्वांची काळजी घेत घेत स्वतःची थोडंसं काहीतरी स्वतःला इग्नोर करत असतो। म्हणून काय करायचं आहे की सकाळचा नाश्ता चुकवायचा नाही, सकाळी नाश्ता करायचा आहे। फक्त नाश्त्यामध्ये काय करायचं आहे तर जे हलकं आहे म्हणजे पोहे, इडली, उपमा, शिरा हे जे आहे ते घ्यायचं आहे। जे बाहेर मिळतं समजा ते आपण घ्यायचं नाही। जे चायनीज फूड आहे, वडापाव आहे, जे तेलकट पदार्थ आहे ते टाळायचे आहे। आणि दुपारी साधारणतः म्हणजे नाश्त्यानंतर 3 तासाच्या अंतराने आपल्याला काय करायचं आहे, जेवण करायचं आहे। तर काय करायचं, जेवणा अगोदर आपल्याला 1 ग्लास म्हणजे 10-15 मिनिटं 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि मग जेवण करायचं आहे। याने काय होतं तर आपल्या शरीरामध्ये जे जेवणातून जे फॅट तयार होतं तर ते फॅट तयार होत नाही। आणि शक्यतो काय करायचं आहे, जेवताना पाणी पिणे टाळायचं आहे। तर जेवताना जितकं कमी आपण पाणी पिऊ तितकं आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं। आणि मग 3-4 वाजता एखादं फळ, चहा बिस्किट टाळायचे आहे, टोस्ट टाळायचे आहे, खारी जे आहे ते टाळायचं आहे, मैद्याचे पदार्थ आपण खायचे नाही। मग 4-5 वाजता जर आपल्याला भूक जाणवत असेल तर एखादं फळ, ज्यूस जे असेल ते आपण घ्यायचं आहे। आणि त्यानंतर रात्री लाईट असं जेवण, हेवी मसालेदार असं जेवण आपल्याला करायचं नाही, तर लाईट जेवण आपल्याला रात्री करायचं आहे। त्यासोबत नंतर पुन्हा झोपताना आपल्याला 1 ग्लास कोमट पाणी आणि किमान 100 पावलं तरी आपल्याला जेवणानंतर चालायचे आहे। तर यासोबत जर हे रुटीन जर आपण ठेवलं तर आपली तब्येत निश्चितच मेंटेन राहील आणि आपण स्लिम दिसू म्हणजे आकर्षक दिसू। तर यासोबत काय करायचं आहे तर 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 5 काळे मिरे टाकायचे, ते कुटून घ्यायचे आहे। मिरे जे आहे ते आपल्या मसाल्यामध्ये सर्वांना माहित आहे, ते 5 काळे मिरे कुटून आपण 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचे आहे। या मिऱ्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातलं जे मेटाबॉलिझम जे आहे ते बॅलन्स होतं, मेटाबॉलिझमचं जे बॅलन्स आहे ते टिकून राहतं। त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे एक तमालपत्र, त्याचा चुरा आपल्याला करायचा आहे। या तमालपत्रामुळे काय होतं तर आपल्या शरीरातील जे हार्मोन्स आहे ते बॅलन्स राहतात। जे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात बघा, महिलांमध्ये खूप प्रॉब्लेम असतो। आपण जर दवाखान्यात गेलो छोट्या छोट्या कारणांसाठी तर डॉक्टर सांगतात की तुमचं हार्मोन्स जे आहे ते इम्बॅलन्स आहे, त्यामुळे खूप महिलांना प्रॉब्लेम येतो। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक जायफळ, त्या जायफळची आपल्याला पूड करायची आहे।
या जायफळामुळे काय होतं तर आपल्या शरीरातलं जे ग्लुकोज आहे ते जे कमी झालेलं असतं ते वाढण्यास मदत होतं आणि जे अतिरिक्त प्रमाणात फॅट आपल्या शरीरात वाढत जातं ते कमी करण्यास हे जायफळ काय मदत करत असतं। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे काळी विलायची, जी मसाल्यामध्ये सर्वांच्या उपलब्ध असते ती काळी विलायची आपल्याला यासोबत घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण त्या 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून आपल्याला ते सर्व उकळवायचं आहे। आता हे 1 ग्लास पाणी उकळून आपल्याला 1 कप करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला चहासारखं एक घोट करून प्यायचं आहे। तर बघा तुम्ही हे मिश्रण जर तुम्ही कंटिन्यू 1 महिना घेतलं तर एका महिन्यामध्ये तुम्हाला खूप सारा म्हणजे 100% रिझल्ट येणार आहे। आणि हा उपाय मी जे उपाय सांगते तो तुम्ही किमान जितके दिवस सांगितले तितके दिवस करून जरी बघितले तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल। त्याचप्रमाणे हा उपाय करताना पूर्णपणे जे नियम आहेत त्या नियमाने जर केले तर निश्चितच फरक पडेल। दुसरा जो उपाय आहे तर काय करायचं आहे, रात्री झोपताना 1 ग्लास पाणी भरून घ्या आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा टाकायचा आहे आणि ते रात्रभर भिजत ठेवायचं आहे। सकाळी ते पाणी उकळून घ्यायचं, पूर्णपणे ते पाणी उकळायचं, त्यामध्ये 1 लसणाची पाकळी भाजून टाकायची, ते उकळताना त्यामध्ये लसणाची पाकळी भाजून टाकायची आणि ते पाणी आपल्याला प्यायचं आहे। तेही 1 ग्लास पाणी 1 कप करायचं आणि ते प्यायचं आहे। त्यामध्ये जो भाजलेला लसूण टाकला आहे तो बारीक चावून आपल्याला खायचा आहे। याने काय होतं तर वेट लॉस साठी खूप फरक पडतो आणि लसूण जो आहे तो आपल्या हृदयासाठी खूप उपायकारक आहे, औषधी आहे। त्यामध्ये तुम्हाला जमत असेल तर ज्यांना शुगर नाही त्यांनी 1 चमचा मध टाका आणि ज्यांना ऍसिडिटीचा त्रास नाही त्यांनी अर्धा लिंबू पिळून टाकला तरी चालेल। हा उपाय केल्याने तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल आणि वेट लॉस साठी अतिरिक्त फॅट जे तुमच्या शरीरातलं वाढलं आहे त्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच। सर्वांना श्री स्वामी समर्थ।